नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी। आणि आज आपण एक रीडिंग घेऊन आलोय जी 15 एप्रिल पासून 30 मे पर्यंत 15 एप्रिल पासून 30 मे पर्यंत म्हणजे 15 दिवसांसाठी हे प्रिडिक्शन असणार आहे तुमच्यासाठी। जर या 15 दिवसांमध्ये जे काही मेसेज दिलेले आहेत तुम्हाला, ज्या मेसेजेसचा तुमच्या आयुष्यावर जर काही बदल होत आहेत तर तो मेसेज जो आहे तो तुमच्यासाठी कनेक्ट करून तुम्ही घ्यायचा आहे। आणि जे काही मेसेजेस तुम्हाला इथे दिले जातात त्याच्यावर तुम्हाला काम करायचं आहे असा मेसेज तुम्हाला इथं दिला जातोय। तर बघूया आपण येणाऱ्या 15 दिवसांमध्ये 15 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत येणाऱ्या 15 दिवसांसाठी तुमची एनर्जी कशी असेल, तुम्हाला काय मेसेज दत्तगुरु देत आहेत, काय तुम्हाला करायचं आहे, कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत, काय अशा गोष्टी आहेत ज्या सॉर्ट आउट सुद्धा तुम्हाला करायच्या आहेत। आणि मग तुमच्या मुलांच्या करिअर बद्दल असेल, तुमच्या स्वतःच्या आयुष्यासाठी असेल, बिझनेससाठी असेल, तुमच्या पर्सनल लाईफसाठी असेल, काय डिसिजन तुम्हाला घ्यायचे आहेत ते या टॅरोज म्हणून बघूया। येणाऱ्या 15 दिवसासाठी काय मेसेज तुम्हाला टॅरोज देत आहेत आणि दत्तगुरु ही तुम्हाला हे मेसेज देत आहेत। येणारे 15 दिवस म्हणजे 15 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंतचा जो काळ आहे, म्हणजे येणाऱ्या 15 दिवसाचा काळ तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन सुरू होते। एस ऑफ वॉन्ड्सचं हे कार्ड आहे। एस ऑफ वॉन्ड्स म्हणजे नवीन सुरुवात, आता डन केलेला आहे, म्हणजे तुम्हाला आता तुम्ही तयार झालाय असं तुम्हाला 15 एप्रिल पासून तुम्हाला अशी एक सुरुवात तुमची आयुष्यातून, म्हणजे असा आयुष्यात एक टॉवर होता, टॉवर जो तुमचा ढासळला असेल, म्हणजे जे काही तुम्ही अगदी तयार करताय सगळं, जी मुलं वाळूमध्ये खेळतात म्हणजे ते एक घर तयार करतात किंवा पत्त्यांचा बंगला असतो तयार करतात आणि ते परत 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 तयार करतात, ते पडतं, तयार करतात पडतं, असे बरेच वेळा आयुष्यात तुमच्या झालं की तुम्ही खूप डिसिजन घेतले, खूप वेळा तुम्ही डिसिजन घेतले, अगदी टोकापर्यंत तुम्ही गेला, त्या डिसिजनचा निर्णय सगळं तयार झालं पण ते निर्णय पूर्णत्वासच गेले नाहीत, असं बरेच वेळा तुमच्या आयुष्यात झालं। तुम्ही खूप प्रयत्न करता ते निर्णय पूर्ण व्हायचं किंवा सगळं करायचं, पण कसं असतं प्रत्येक वेळेला डिस्टिनी आपली साथ दिली पाहिजे, नियतीने आपली साथ दिली पाहिजे, भविष्य आणि हे सगळ्या गोष्टी जे आहे, देव परमेश्वर, हे सगळी गोष्टी नियती आपल्या बरोबर असायला पाहिजे, आपली वेळ आपली बरोबर असली पाहिजे तरच त्या गोष्टी होतात। तर 15 एप्रिल पासून तुमच्या आयुष्याचा एक नवीन घडामोडी तुमच्या आयुष्यात सुरू होतील, ज्या तुम्हाला तो वेल्डन करणारा असा टायमिंग आहे। म्हणजे यामध्ये तुमच्या काही रखडलेली जी कामं आहेत, तुमचे जे काही ज्या गोष्टी आहेत ज्याच्यावर तुम्हाला काम करायचं आहे ते थांबून गेलेलं आहे, ते सगळं सुरुवात होण्याचा काळ म्हणजे 15 एप्रिल पासून पुढचा आहे। तर त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला काम करायचं आहे असा मेसेज तुम्हाला इथं दिला जातोय। आणि हा एस ऑफ वॉन्ड्सचं जे कार्ड आहे यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत ज्याच्यामध्ये नवीन नवीन घटना असतील, नवीन नवीन गोष्टी असतील, नवीन उपक्रम असतील, बिझनेस असेल, करिअरच्या काही गोष्टी असतील, ऍडमिशन प्रोसिजर असेल, तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या 15 एप्रिलमध्ये जास्तीत जास्त नवीन काय कार्य तुम्हाला सुरू करायचे असतील, कामं तुम्हाला सुरू करायची असतील तर ते 15 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत, 15 एप्रिल पासून 30 एप्रिल पर्यंतचा काळ तुमच्यासाठी खूप छान आहे। तर त्या एप्रिल पासून ते 30 एप्रिल पर्यंत जी काही कामं आहेत ती तुम्ही पूर्ण करून घेऊ शकता असा मेसेज तुम्हाला इथं दिला जातोय। आणि ह्या 15 दिवसांमध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही खूप, म्हणजे तुमची एनर्जी खूप हाय लेवलला असणार आहे आणि यामध्ये तुम्हाला ज्या गोष्टीचे इंट्युटिव्हली तुम्हाला जे मेसेज दिले जातील त्या मेसेजवर सुद्धा तुम्हाला काम करायचं आहे। इंट्युटिव्हली असतील किंवा इतर कोणत्याही माध्यमातून असेल, जर कोणताही माध्यम असेल, तुम्ही टॅरो रिडिंग बघत असाल किंवा तुम्ही कुठल्याही रिडिंग्स असतील, मेसेजेस असतील, आध्यात्मिक ह्याच्यातून असेल किंवा पुस्तक वाचत असाल त्यामधून असेल, तुम्हाला जे मेसेज मिळतील त्यातून तुम्हाला तुमच्या पुढच्या प्रवासासाठी, आणि हे जे कार्ड आहे तो वॉन्ड्सचं ते प्रवासाचंच आहे, म्हणजे तुमच्या पुढच्या प्रवासासाठी, तुमच्या जर्नीसाठी ते खूप महत्त्वपूर्ण मेसेज असतील। तर येणाऱ्या 15 दिवसांमध्ये कुठं तर तुमची जर्नी सुद्धा होऊ शकते, नवीन प्रवास तुमच्या आयुष्याचा सुरू होतोय, आध्यात्मिक जर्नी सुरू होईल, नवीन काही कोर्सेस असतील, क्लासेस असतील ते तुम्ही जॉईन करू शकता किंवा मुलांना तुमच्या नवीन काही घडवण्यासाठी, नवीन काही जे काही करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही येणाऱ्या 15 दिवसांमध्ये या गोष्टी करू शकताय। आणि इथं 8 नंबर आहे, 8 नंबर म्हणजे कसं बघा, तुम्हाला इथं ह्या येणाऱ्या 15 दिवसांमध्ये निसर्गामध्ये जास्तीत जास्त वेळ स्पेंड करण्यासाठी सांगितलं जातोय, म्हणजे एक मूठ होती, एक असं बांधलेलं असं हे होतं, हे येणाऱ्या 15 दिवसांमध्ये खुलं केलं जाते, सोडलं जाते, मोकळं केलं जाते, तुम्हाला हृदयातून तुम्ही मोकळं होते, काही बर्डन होते, काही घटना होत्या, काही गोष्टी होत्या, असं खूप म्हणजे कंजेस्टेड असं सगळं आयुष्य तुमचं झालं होतं। तर येणाऱ्या 15 दिवसांमध्ये मोकळीक मिळते आयुष्याला, म्हणजे आयुष्याचा एक दोर असा होता जो घट्ट करकचून बांधलेला अशी अवस्था तुमची असेल
तर येणाऱ्या 15 दिवसांमध्ये पूर्ण तुम्हाला सोडलेलं आहे. अशी एनर्जीमध्ये तुम्ही असाल की तुम्ही मोकळे होताय आणि जे काही पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्याकडे येत आहेत, काय विचार चांगले येत आहेत, नवीन काय आयडियाज येत आहेत, त्या कृतीत अन्न असतील, कामं असतील, नवीन नवीन गोष्टी असतील, घटना असतील, त्यांना वेळ देणं आणि स्वतःला वेळ देणं, स्वतःच्या फॅमिलीला वेळ देणं, मुलांना वेळ देणं, हे येणारे 15 दिवस जास्तीत जास्त तुम्ही ह्या गोष्टींना वेळ देताय. म्हणजे जे तुम्हाला आवडतंय, तुमच्या ज्या काही छंद असतील, कला असतील, त्या सगळ्यांना तुम्ही येणाऱ्या 15 दिवसांमध्ये वेळ देताय आणि हा तुमचा वेळ म्हणजे गोल्डन टाइम तुमचा सुरू होतोय येणाऱ्या 15 दिवसांमध्ये. 15 तारखेपासून 30 एप्रिलपर्यंतचा जो काळ आहे तो म्हणजे तुमच्यासाठी गोल्डन टाइम आहे. या काळामध्ये ज्या काही गोष्टी तुम्ही नवीन सुरू कराल त्या अक्षय राहतील तुमच्यासाठी. म्हणजे कायम तुमचं नाव पुढं भविष्यात तुमचं नाव राहील अशा या घटना असतील. त्यामुळे तुम्हाला या गोष्टी निर्माण करायच्या आहेत असा तुम्हाला या रिडिंगच्या माध्यमातून मेसेज आहे की जर काही तुम्ही नियोजित गोष्टी असतील, करावं, करूया असं मनामध्ये विचार असतील तर नक्की तुम्हाला त्या कृतीत आणायच्या आहेत येणाऱ्या 15 तारखेपासून. कारण ती तशी व्हाइब्स तुमच्या आहे, तशी एनर्जी तुमच्या अवतीभोवती तशी एनर्जी आहे, तशी तुमच्यासाठी मेसेज आहे. कारण तुमचा प्रवास आहे त्या शॉर्ट्समधून हा प्रवास होतोय. हे जे शॉर्ट्स आहेत एका म्हणजे अंधाऱ्या ह्याच्यातून प्रकाशाकडे तुमचा जाण्याचा जो काळ आहे तो म्हणजे 15 एप्रिलपासून सुरू होतोय आणि एका प्रकाशमय काळाकडे तुम्ही चाललाय, उत्साहाकडे चाललाय. उत्साहवर्धक ज्या गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला नवीन नवीन गोष्टी, नवीन आयडिया, नवीन संकल्पना ज्या तुम्हाला शिकवतील किंवा अशा ह्याच्यामध्ये अंधाऱ्या ह्याच्यामध्ये सापडला होता की जिथं तुमच्या कलेलाही वाव नाही आहे, तुमच्या शब्दांना किंमत नाही, तुमच्या कलेला वाव नाही आहे, तुम्हाला स्वतःला कुठंतरी असं गिल्ट वाटत होतं. प्रत्येक जे काही गोष्टी कराल, काम कराल तिथं म्हणजे कमीच सगळ्या गोष्टी, तिथं त्याला हेच मिळत नव्हतं, वाव मिळत नव्हता, तुमच्या कलेला वाव मिळत नव्हता. पण जिथं तुमच्या कलेला वाव मिळतोय, जिथं तुमच्या शब्दांची उंची आहे, जिथं तुमच्या शब्दांना किंमत आहे, जिथं तुम्हाला स्वतःला तिथं रिस्पेक्ट आहे, तुमचा एक्सेप्टन्स तुमचा सुद्धा त्यात वाटतोय, तिथं त्या गोष्टीमध्ये तुम्ही इन्व्हॉल्ड होताय. म्हणजे ज्यामध्ये तुम्ही ते एक्सेप्ट सुद्धा करू शकताय आणि तिथं तुम्हाला मानही आहे. त्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व होताय आणि एक प्रवास इथं होतोय. म्हणजे अगदी खूप अंधाऱ्या ह्याच्यामध्ये प्रवास करतो तुम्ही असाल, तुमची मुलं असाल, ॲज अ फॅमिली खूप तुम्हाला त्रास झाला असेल. पास्टच्या ज्या काही गोष्टी, पास्टचा जो काळ चालला होता त्यामध्ये खूप सारा त्रास तुम्हाला झाला. पण हा त्रास सहन करत असताना, होत असताना एंजल्स सगळे तुमच्याबरोबर होते, युनिव्हर्स तुमच्याबरोबर होतं, तुमचे आराध्य तुमच्याबरोबर होते. मग जो त्रास तुम्हाला झाला तो सहन करण्याची ताकदही त्यांनी दिली आणि त्यातून हळूवारपणे पाठीवर हातही फिरवला त्यांनीच. कारण ह्या सगळं हे विधिलिखित आहे, प्रारब्ध आहे आणि प्रारब्ध कुणाचंही चुकत नाही. फक्त ते होत असताना त्याच्यासाठी, ते घेण्यासाठी लढण्याचं बळ देण्याची शक्ती जी आहे ती या पॉझिटिव्ह ऊर्जेमध्ये असते, परमेश्वरामध्ये असते. ते जितकी तुमची शक्ती वाढवतील तितकं तुमचा हात धरून तुम्ही त्यातून गाळातून बाहेर निघताय आणि तुमचा गाळातून बाहेर निघण्याचा जो काळ आहे तो म्हणजे 15 एप्रिलपासून सुरू होतोय. आणि या सगळ्या याच्यामधून संथ गतीने छानपणे प्रवास तुमचा आता सुरू होतोय आणि त्या प्रवासासाठी तुमच्या बरोबर एंजल्स आहेत आणि सगळी ब्रह्मांडीय ऊर्जा, निसर्ग, परमेश्वर सगळे तुमच्याबरोबर. त्याचं तुमची फॅमिली सुद्धा तुमच्याबरोबर या कार्यामध्ये असेल. जर तुम्ही नवीन काय प्रोजेक्ट तयार करत असाल, नवीन काही तुम्ही शिकण्याचा निर्णय घेतला असाल, नवीन काही गोष्टी तुमच्याकडून होत आहेत, तर यामध्ये युनिव्हर्स, एंजल्स, आराध्य तसेच तुमची फॅमिली, तुमचे लाईफ पार्टनर जे काही ते तुमच्या बरोबर असतील. ते तुमच्या निर्णयामध्ये तुम्हाला साथ देतील असा इथं मेसेज तुम्हाला दिला जातोय आणि खूप छान आणि प्रोटेक्टिव्ह करणारा असा काळ तुमच्या आयुष्याचा सुरू होतोय जो परमेश्वरानं प्रोटेक्ट केलेला आहे. आणि इथं हे बघा, खूप दूरदृष्टिकोन जो तुमचा आहे तो 15 एप्रिलपासून वाढतोय. म्हणजे तुम्ही एवढासाच विचार करत नाही आता हे एवढं तयार केलं, एवढंच झालंय तर एवढाच आहे, नाही. हा निर्णय जो आत्ता आहे, हा निर्णय मी आत्ता घेतला तर याचे पडसाद खूप पुढंपर्यंत होणार आहेत. मग तो पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, पण तुम्ही त्याचा विचार सतसत विवेकबुद्धीनं करताय. आणि 15 एप्रिलपासून हे चेंजेस तुमच्या आयुष्यात होत आहे की तुम्ही सतसत विवेकबुद्धीनं खूप पुढचे विचार करताय. की आज मी एक बी पेरलं तर त्या बियाचा होणारा वृक्ष किती लाखो असतील, किती लोकांना असेल, तो वृक्ष सावली देणारा आहे, फळ देणारा आहे, सावली देणारा आहे. हे सगळं या सगळ्याचा तुम्ही विचार करताय. मग बीज पेरणारा खूप महत्वाचा असतो. आज मी एक बीज पेरलं पण त्यातून निघणारं उत्पन्न आहे तो किती जणांची पोटं भरणार आहे हे शेतकरी राजा जसं सांगतो
शेतकरी राजा आहे म्हणून आपण सगळेजण पोटभर खातो, होय की नाही? पण त्याने एका पेरलेल्या बियावर किती जणांचं पोट भरतं. तसंच हे आहे. असाच एखादा निर्णय तुमच्या आयुष्याचा तुम्ही घेताय, तुमच्या करिअरबद्दलचा असेल, तुमच्या आयुष्याच्या जर्नीबद्दलचा तुमचा निर्णय असेल, तर हा निर्णय तुम्ही घेताय जेणेकरून तुम्ही लावलेल्या बियाणे, तुम्ही लावलेल्या झाडाखाली अशी किती निवांतपणा घेणारी अशी लोकं आणि त्याच्या सुखद छायेखाली विसावणारी अशी जी लोकं किंवा अशी जी जर्नी, असाच एक समूह तुम्ही तयार करताय, यासाठी तुम्ही तयार होताय. आणि हा मेसेज तुम्हाला इथं दिला जातो. हा 15 एप्रिलपासून हा काळ तुमचा सुरू होतोय, जो बीज पेरण्याचा आहे. बीज तुम्ही पेरले, त्याला पालवीही फुटले. जे तुम्ही पेरलं होतं ते उगवून आले, त्याला पालवी फुटली आहे. पण ते आता वर जायचं असेल, वाढायचं असेल, तर त्याला पाणी घातलं पाहिजे, वेळोवेळी पाणी घातलं पाहिजे, त्याला खत घातलं पाहिजे, त्याचं संरक्षण केलं पाहिजे. ऊन, वारा, पाऊस या सगळ्या याच्यापासून त्याचं रक्षण करत त्याला वाढू दिलं पाहिजे. आणि ही जबाबदारी तुमची आहे. ही सगळे जे आकलन आहे किंवा या सगळ्याची जी तुमचं त्या गोष्टीबद्दलचं जे आकर्षण आपण म्हणतो की नाही, ते सगळं मनामध्ये चुंबकीय आकर्षण जे आहे ते तुमच्या ह्याच्यामध्ये तयार होतंय. आणि हे सगळं करण्यासाठी जी शक्ती आहे ही एकवटून बळ तुमच्यामध्ये येते. 15 एप्रिलपासून खूप मोठा धडा तुमच्यासाठी इथं ओपन केला जातोय. 15 एप्रिलपासून खूप मोठे चेंजेस तुमच्या आयुष्यात होत आहेत. तर त्यासाठी तुम्हाला प्रिपेअर्ड राहणं गरजेचं आहे. तयार राहा, कारण संधी आयुष्यात येते, पण त्या संधीचं सोनं करणं हे सुद्धा आपल्याच हातात आहे, की नाही? तर हे सोनं नक्की तुम्हाला या संधीचं सोनं करायचं आहे आणि पुढं जायचं आहे, असा मेसेज तुम्हाला इथं दिला जातो. या संधीचं सोनं तुम्ही करायचं आहे. हा मेसेज आहे बघा तुम्हाला. अ सीर ऑफ द ट्रूथ जे काय आहे, सत्याचा जो दृष्टांत आहे, येणारे 15 दिवस म्हणजे तुम्हाला जे काही खरं आहे, रियालिटी काय आहे, अध्यात्म काय आहे, ही आध्यात्मिक जर्नी काय असते, आयुष्याचं खरं स्वरूप काय आहे, मी काय आहे, हा अहंकार किती निशुल्क आहे, त्याचा काहीही काडी मात्र आयुष्यात उपयोग नाही आहे. इगो, मीपणा, अहंकार आणि या सगळ्या गोष्टींना आयुष्यात थारा नाही. या सगळ्या गोष्टी संपवल्या पाहिजेत आणि संपल्यावरच नवीन काहीतरी युग आणि आयुष्याची सुरुवात होऊ शकते. तर हे सगळं संपतंय आणि 15 एप्रिलपासून जो काळ तुमच्या आयुष्याचा सुरू होतोय, तो जो आहे तो म्हणजे सत्याचा दृष्टांत दाखवणारा असा आहे. काय सत्य आहे, काय आहे युनिवर्स, काय आहे ही सृष्टी, काय आहे हे ब्रह्मांड, याच्यामध्ये काय सगळ्या कला लपलेल्या आहेत, काही जी अशी गूढ रहस्य आहेत लपले, आणि त्यातून मिळणारा जी ऊर्जा आहे, त्यामुळं आपल्यासाठी काय आहे त्यामध्ये, आपण काय करायचं, आपलं तुमच्या जन्माचं रहस्य काय आहे, जी दडलेली रहस्य रत्न जी आहे ती बाहेर निघण्याचा काळ म्हणजे 15 एप्रिलपासूनचा सुरू होते. मंत्रमुग्ध होताय तुम्ही तुमच्या कार्यात 15 एप्रिलपासून. कारण तुम्हाला इतर पास्टच्या ह्याच्यामध्ये तुम्ही बरेच वेळा खूप अशा गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व होत होता जिथं तुम्हाला खरंच ती गरज नसते. बरेच वेळा आपण असं करतो की ज्या गोष्टीशी आपलं काहीही काम नाही आहे, ज्या गोष्टीमध्ये आपला हे काडी मात्र त्याच्याशी आपलं काही नसतं, पण तरी पण आपण त्यात इन्व्हॉल्व होतो आणि विनाकारण आपल्याला त्याचा त्रास होतो. मग ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यातून निघून जात आहेत. कारण इन्व्हॉल्वमेंट ही चांगल्या गोष्टीत करायची, होय की नाही? कसं आपण करतो बघा, इन्व्हेस्टमेंट जिथे जास्त येणार आहे तिथे आपण इन्व्हेस्टमेंट करतो, पण आपण कर्माची इन्व्हेस्टमेंट करायला विसरून जातो. कारण पैसा इन्व्हेस्ट केला तर पैसा बघा, पैशासाठी प्रॉपर्टीसाठी काय काय होतं, वाद विवाद हाणामारी हे सगळ्या गोष्टी होत असतात, होय की नाही? पण हे जर आपण कर्माची इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला तुमच्या ज्या वेळात खरंच तुम्हाला गरज आहे तिथं परमेश्वर आणि तुमचे कर्म उभे राहतात आणि तुम्हाला त्या गाळातून बाहेर काढायला ते अगदी, कारण तुमचे कर्मच इतके स्वच्छ असतात. म्हणून हे तुमच्या कर्माचं जे काही हे आहे की नाही, जे काही कर्म केलेले आहेत त्या कर्माचं जर रिटर्न जे काय आहे, इन्व्हेस्टमेंट जी तुम्ही कर्माची केली होती त्याचा रिटर्न येण्याची वेळ म्हणजे हे 15 एप्रिलपासून येणारा हा काळ आहे तुमच्या आयुष्यात, जो 15 एप्रिलपासून येतोय, जो तुम्हाला तुमच्या कर्माची परतफेड देणारा आहे. तुम्ही चांगलं बीज पेरलेलं आहे, त्या पेरलेल्या बियाची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला परतफेड करायला तो येणार आहे. आणि ही खात्री, विश्वास ठेवा. हा मेसेज तुम्हाला जो दिलेला आहे, हे मेसेजेस तुम्हाला इथं दिले गेले जे काही आध्यात्मिक आहेत, स्पिरिच्युअल आहेत, 15 एप्रिलपासून जे काही योजणार आहे त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. जे तुम्हाला तुमचे आराध्य आहेत, परमेश्वर आहेत, जे काही तुम्हाला जे काही हे करतात,
आशीर्वाद तुम्हाला दिलेले आहेत, त्यातून या रिडिंगमधून जे मेसेजेस दिलेले आहेत ते त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. तुम्ही अलीकडे जर श्री बालाजींचं दर्शन घेतलं असेल, मला या कार्डमधून खूप असं क्लिक झालं, तर त्यांचे जे आशीर्वाद आहेत ते सुद्धा तुमच्याकडे येत आहे. किंवा तुम्ही दर्शन घेतलं नसेल, तिथं जावं असं काही नाही आहे, पण तुम्ही हृदयातून त्यांच्यापर्यंत पोहोचला, त्यांचं दर्शन घेतलं असं म्हणजे समोर गर्दीतून आधी पुढं जाऊन आणि सगळं हे करून घेण्यापेक्षा एक अशी सोल असते जी हृदयातून परमेश्वरापर्यंत पोहोचत असते, तशी सोल तुम्ही आहात आणि तुम्ही तिथं पोहोचला. त्यांचे ब्लेसिंग्स, आशीर्वाद तुमच्याकडे येतात आणि त्यांचे आशीर्वाद येण्याचा जो काळ आहे, म्हणजे श्री बालाजींचा आशीर्वाद येण्याचा जो काळ आहे तो 15 एप्रिलपासून तुमच्या आयुष्यात सुरू होतोय. दुग्ध शर्करा योग आहे आणि जितकं छान कार्य करता येतील, सत्कार्य करता येतील, मदत करता येतील, दानधर्म करता येईल, तितका या काळामध्ये तुम्ही जास्तीत जास्त करणं आहे असं तुम्हाला इथं सांगितलं जाते. आणि खूप मोठा, खूप असा असं मला वाटतं की हा भव्य दिव्य असा मेसेज असेल, कारण खूप छान कनेक्ट झालं, हे कार्डच कनेक्ट झालं. आणि हा डेकच असा आहे जो परमेश्वराशी अगदी पूर्णपणे मला त्यात विलीन झाल्यासारखं होतं. आणि पुढं नाही, बाकीच्या सगळ्या मटेरियलिस्टिक सगळं संपून एक परमात्मा, परमपिता, परमेश्वर जे काही खरं आहे ना, तिथं आपण पूर्णपणे विरून जातो आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टी काही मायने राखत नाहीत असं आहे. तर येणाऱ्या 15 तारखेपासून तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे, हे सुद्धा तुम्हाला इथं सांगितलं जाते. स्थिर, तुम्ही जे काही कार्य करता त्याच्यामध्ये स्थिरता येते येणाऱ्या 15 दिवसांमध्ये. येणाऱ्या 15 दिवसांमध्ये जे काही तुम्ही नवीन काही सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला बॅलन्स येतो, स्थिर तुम्हाला ठेवलं जाते, बॅलन्स तुम्हाला केलं जाते. आणि त्याच्यामध्ये तुम्ही खूप म्हणजे चाणाक्ष, चिकाटी तुमची त्यात खूप आहे. त्याच्यामुळं तुम्ही त्या ह्याच्यामध्ये मंत्रमुग्ध होताय. मग तुमच्याबरोबर असणारे तुम्ही एखाद्या समुदायाचं मार्गदर्शन करत असाल, पुढं असाल, ॲज अ लीडर म्हणून तुम्ही काम करत असाल, तर ते सुद्धा तुम्ही अगदी म्हणजे कर्तव्यदक्ष आहात. तुमच्या कर्तव्यामध्ये तुम्ही कसं जरासुद्धा कसूर ठेवत नाही, पण ते तुम्ही अगदी पॉवरफुली, अगदी व्यवस्थित तुम्ही ते पुढं घेऊन चाललेले आहात आणि ते तुमच्याबरोबर होते आयुष्यात अगदी व्यवस्थित छान सगळं होते. फक्त परमेश्वराला समर्पित व्हा, स्थिर राहा, छान राहा, बॅलन्स होत आहे आणि सगळं व्यवस्थित होते. जर मनामध्ये काही टेन्शन असेल, द्विधा मनस्थिती असेल, तर सगळी काढून टाका, कारण येणारा काळ हा तुम्हाला तुमच्या आयुष्याचा नवीन प्रवास सुरू होणारा असा आहे. कारण येणाऱ्या 15 तारखेपासून 15 एप्रिलपासून जो काळ तुमच्या आयुष्यात सुरू होतोय तो तुम्हाला आदरणीय म्हणजे रिस्पेक्टफुल, तुम्ही एक रिस्पेक्टफुल पर्सन आहात, रिस्पेक्टफुल सोल आहात. पर्सन म्हणण्यापेक्षा सोल आहात, कारण ती सोल अशी आहे जी म्हणजे ज्या इतर लोकांसाठी, जर समाजासाठी असेल किंवा आपण आपल्या स्वतःसाठी सुद्धा असेल, फ्लो सुद्धा करते आणि इतरांसाठी सुद्धा एक मार्गदर्शक म्हणून खूप चांगलं काम करते. कारण जसा मार्गदर्शक जसं पुढं जाणार, पुढं खड्डा आहे आणि एखादा चाललाय आणि त्याच्या मागे 10 जण आहेत, तर तो त्या खड्ड्याची वाट त्यानं जर त्याची दक्षता ठेवणं खूप गरजेचं आहे. समोर काय आहे याची दक्षता मार्गदर्शकानं ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण त्याच्या पाठीमागून येणारी ही प्रचंड जो समुदाय आहे तो त्याच वाटेवर चालणार आहे. त्यामुळं तुमच्यातली जी दक्षता आहे, तुमच्यातला जो अवेअरनेस आहे तो वाढतो येणाऱ्या 15 तारखेपासून. कारण तुम्हाला आत्ता माहीत झाले की मी एक मार्गदर्शक आहे, मी खूप स्वतःच्या कामामध्ये तुम्ही तुमच्या 100% देताय. तर तुम्ही हे करत असताना, तुम्ही कोणतेही कार्य करत असताना, काम हातात घेत असताना प्रत्येक कामाची दक्षता घेणं, त्याच्यावर जे काही तुम्ही मेसेज देताय किंवा जे काही करताय त्यामुळं तुम्ही खूप रिस्पेक्टफुल बनताय, कारण तुमच्यामध्ये ती क्वालिटी आहे. खूप मार्गदर्शक, खूप चांगला लीडर बनण्याची क्वालिटी तुमच्यामध्ये आहे. म्हणूनच तुम्ही एक रिस्पेक्टफुल मार्गदर्शक बनताय. येणारे 15 दिवस तुमच्यामध्ये तुम्हाला स्वतःमधली क्वालिटी काय आहे, तुमची स्वतःची क्वालिटी काय आहे, तुमच्यामध्ये किती अभ्यास आहे, अजून तुम्हाला काय करण्याची गरज आहे, तुम्हाला काय घेण्याची गरज आहे, काय अजून देता तुम्हाला येतं, या सगळ्याचा अभ्यास तुम्ही येणाऱ्या 15 तारखेपासून जे काय होणार आहे, अभ्यास वृत्ती तुमची जी आहे ती वाढणार आहे. मग त्यामध्ये तुम्ही ग्रंथांचा आधार घ्याल, माणसांचा घ्याल किंवा इतर काही मेसेजेस असतील, काही गायडन्स असेल त्याचा आधार घ्याल. पण या सगळ्या ह्याच्यामधून तुमच्यातली जी गुणवत्ता आहे, जी काम करण्याची आहे ती वाढतीये आणि या सगळ्याची दारं उघडतात. या सगळ्याची दारं तेव्हाच उघडतात जेव्हा हा काळ चांगला येतो.
परमेश्वर प्रत्येक वेळी बघा, वेळ काळ आपण का म्हणतो प्रत्येक वेळेला, कारण प्रत्येक गोष्टीसाठी, प्रत्येक कार्यासाठी एक काळ आणि एक वेळ ठरलेली असते. सगळं सेम असं नाही चालत. तर तो काळ आणि ती वेळ तुमची ठरलेली आहे म्हणजे 15 एप्रिलपासून. आणि नवीन असं एक काहीतरी असं सुरू होतंय, जे खरंच तो जन्माचा उद्देश होता आणि त्याचसाठी तुमचा जन्म झाला आणि त्याचसाठी तुम्हाला या धरावर आणि या पृथ्वीनं तुम्हाला हा आश्रय दिलेला आहे. तर त्यासाठी सुद्धा त्या पृथ्वीचे धन्यवाद माना, कृतज्ञता व्यक्त करा. कारण आत्तापर्यंतचा जो काळ गेला त्यामध्ये खूप साऱ्या गोष्टींना फेस केला, चॅलेंजेसना स्वीकारला, चॅलेंज फेस केला. सगळ्या गोष्टींनी खूप सगळं झालं, सुख, दुःख, आनंद सगळं झालं. पण हे सगळं करत असताना ह्या पृथ्वीवर जेव्हा जन्म घेऊन आला तेव्हा सुद्धा आपण धन्यवाद करत नाही आणि जातानाही धन्यवाद करत नाही. फक्त गुंतणं हे आपल्याला माहीत असतं. तर इथं तुम्हाला हाच मेसेज दिला जातोय की गुंतायचं कशातच नाही. येतानाही धन्यवाद करायचे, जातानाही कृतज्ञता व्यक्त करायची आहे. मग जो काळ गेला, मग तो कसाही असू दे, तरीही त्याला कृतज्ञता व्यक्त करा असा तुम्हाला मेसेज दिला जातोय. कारण कृतज्ञता तुम्ही व्यक्त केला तरच त्या काळामधून तुम्हाला धडा शिकलाय, खूप अनुभव आलाय, त्रास तुम्हाला झालाय, पण त्या त्रासातून अनुभवलाय. चांगलं काय आहे, वाईट काय आहे, आपलं कोण आहे, परकं कोण आहे, कसं वागलं पाहिजे, मनात थोडंसं स्वार्थी झालं पाहिजे. सगळ्याच गोष्टी सगळ्या ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊन स्वतःला बाजूला ठेवून स्वतःचे विचार, स्वतःचे मूल्य सगळी बाजूला ठेवायची आणि सगळं सोडून पुढं जाणं कितपत योग्य आहे सगळ्याचा, म्हणजे स्वतःचा अभ्यास करणं थोडासा तुम्हाला करणं खूप गरजेचं असं तुम्हाला सांगितलं ते. कारण एक रिस्पेक्टफुल सोल आहात तुम्ही, रिस्पेक्टफुल आहात, आदरणीय सोल आहात तुम्ही. कारण तुमच्या सोलचा, तुमच्या आत्म्याचा जितका तुम्ही आदर कराल तोच आत्मा तुम्हाला तितक्या लवकर ह्या सगळ्या भवसागरातून पार करायला मदत करेल. आणि हे सगळं तुम्ही करताय म्हणूनच 15 एप्रिलपासून जो काळ सुरू होतोय तो तुमच्या सगळ्या या भवसागरातून पार करणारा असा हा काळ आहे जो तुमच्याकडे येतोय, जो तुम्हाला अतुलनीय, अविस्मरणीय असा राहील आणि तुम्हाला तुमची वेगळी ओळख जगाला करून देईल अशी वेळ आणि असा काळ तुमच्या आयुष्याचा सुरू होतोय. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनीही सबस्क्राईब करा. इतर आणि लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा मेसेजेसपासून वंचित राहता येणार नाही आणि हे सगळे मेसेजेस त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास आपण एक माध्यम म्हणून काम करू शकतो. तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट करायला अजिबात विसरू नका. कमेंट तेवढा करा, खूप छान कमेंट करता तुम्ही. कमेंट करा आणि पुन्हा अशा छान छान लिंक मिळतात. धन्यवाद.